Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 2 of trigonometry and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर त्यातला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे if tan theta 1 equal to k cot theta 2 then cos theta 1 plus theta 2 cos theta 1 minus theta 2 equal to what? पहा मग आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यासाठी. तर आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे tan theta 1 equal to k cot theta 2. ओके, हे आपल्याला गिवन दिलेलं आहे आणि या गिवन वरून आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण याला असंच राहू देऊ बाजूला आणि यावरून आपण क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. पहा, याचीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. cos theta 1 plus theta 2 ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. तर आपण याला आधी सिम्प्लिफाय करू, नंतर सिम्प्लिफाय करताना आपण याची हेल्प घेऊया गिवनची. ओके, आता पहा इथे आता आपल्याला cos theta 1 plus theta 2 by cos theta 1 minus theta 2 दिसत आहे. तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. cos चा फॉर्म्युला cos theta 1 into cos theta 2 minus sin theta 1 into sin theta 2. बरोबर. त्याच प्रकारे खाली cos theta 1 into cos theta 2 plus sin theta 1 into sin theta 2. ओके, फक्त इथे आपण cos चे फॉर्म्युले इथे अप्लाय केलेले आहे. ओके, बघा आता cos theta 1 into cos theta 2 हे दोन्ही इथे कॉमन दिसत आहे. आपण त्याला कॉमन घेऊया. बघा अशा प्रकारे cos theta 2 ब्रॅकेट 1 minus sin theta 1 into sin theta 2 अपॉन cos theta 1 into cos theta 2. हा, आपण इथून cos theta 1 into cos theta 2 इथे कॉमन काढलेला आहे. त्यामुळे आपण इथे याच्या अपॉन मध्ये ही व्हॅल्यू घेतलेली आहे जेणेकरून ते बॅलन्स होईल. पहा, त्याच प्रकारे खालून आपण cos theta 1 into cos theta 2 कॉमन काढूया आणि इथे येईल 1 plus sin theta 1 into sin theta 2 अपॉन cos theta 1 into cos theta 2. ओके, सेम. आता ह्या दोन टर्म कॅन्सल होणार. ओके, आता बघा इथे sin theta 1 into sin theta 2 अपॉन cos theta 1 into cos theta 2 म्हणजे याला आपण असं लिहू शकतो tan theta 1 into tan theta 2. ओके, आणि खालच्याला त्याच प्रकारे 1 plus tan theta 1 into tan theta 2. ओके, कारण साइन अपॉन कॉस हे टॅन असते हे आपल्याला माहित आहे. आता याला आपण असंच ठेवूया. आता इकडे बघा या गिवन कडे. या गिवन मध्ये tan theta 1 इक्वल टू आता कॉट म्हणजेच काय असते tan म्हणजे tan theta 2 म्हणजेच आपल्याला याला असं लिहिता येते k इक्वल टू tan theta 1 into tan theta 2. ओके, याला आपण 1 देऊया, याला आपण 2 देऊया. ओके, म्हणजे या व्हॅल्यूवरून आपण k ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेली आहे. आता म्हणजेच tan theta 1 into tan theta 2 च्या जागेवर आपल्याला k ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करता येते. म्हणजे आपण इथे लिहूया फ्रॉम 1 2 गिव्स म्हणजे इथे ना 1 मायनस k आणि 1 प्लस k. इथे फक्त आपण व्हॅल्यू पुट केलेली आहे. मग आपल्याला इथे फायनल आन्सर मिळालेला आहे आणि आपल्याला आन्सर दिसत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया आपण. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे इफ 2 sin theta plus pi by 3 equal to cos theta minus pi by 6 then tan theta equal to what? हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आपल्याला दिलेला आहे 2 sin theta plus pi by 3 equal to cos theta minus pi by 6. ओके, ही आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. बघा आता इथे आपण साइनचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आणि इथे कॉसचा. ओके, तो आपण अप्लाय करून बघूया इथे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. पहा 2 sin theta into cos pi by 3. ओके, प्लस cos theta into sin pi by 3. इथे फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकाल.
त्याच प्रकारे कॉसचा फॉर्म्युला कॉस थिटा इंटू कॉस पाय बाय 6 प्लस साइन थिटा इंटू साइन पाय बाय 6. ओके, इथे फक्त फॉर्म्युले अप्लाय केलेले आहे आपण कॉस ए प्लस बी चा आणि कॉस ए मायनस बी चा. तर मग यानंतर आपल्याला कॉस पाय बाय 3 साइन पाय बाय 3 ची व्हॅल्यू माहिती आहे, ती आपण इथे पुट करूया. तर बघा 2 साइन थिटा कॉस पाय बाय 3 ची व्हॅल्यू 1/2 प्लस कॉस थिटा इंटू √3/2. त्याच प्रकारे इक्वल टू कॉस थिटा तर कॉस पाय बाय 6. आता कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू √3/2 प्लस साइन थिटा साइन पाय बाय 6 ची व्हॅल्यू 1/2. ओके, अशा प्रकारे ओके. आता बघा यानंतर आता ही टर्म सेम दिसत आहे, ही टर्म आणि ही टर्म सेम दिसत आहे, म्हणजे याला आपण एका साइडला करून घेऊया. साइन थिटा 1/2 2 साइन थिटा 1/2 माइनस साइन थिटा बाय 2 इक्वल टू कॉस थिटा √3/2 माइनस कॉस थिटा. ओके सॉरी, इथे 2 येणार 2 कॉस थिटा √3/2. तर आपण कॉमन टर्म एका साइडने केलेले आहे, जसे साइन लेफ्ट साइडला घेतलेला आहे आणि कॉस राइट साइडने घेतलेला आहे. ओके, म्हणजे इथे येणार आता साइन थिटा बाय 2 आणि इथे येणार कॉस थिटा बाय √3/2 आणि इथे मायनस येणार. ओके, आता साइन थिटा बाय कॉस थिटा इक्वल टू मायनस √3/2 इंटू 2. ओके, 2 कॅन्सल होणार आणि राहणार √3 आणि इथे येणार टॅन थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे टॅन थिटा असते आणि आपल्याला काढायला सांगितलेलं आहे टॅन थिटाची व्हॅल्यू, जी की आपल्याला आता मिळालेली आहे. म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे मायनस √3. ती आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. यानंतर आपला लास्ट क्वेश्चन आहे इफ a मायनस b इक्वल टू पाय बाय 4 देन 1 प्लस tan a इंटू 1 मायनस tan b व्हॉट. ओके, आपल्याला दिलेला आहे a मायनस b इक्वल टू पाय बाय 4. यावरून आपल्याला ही टर्म फाइंड आउट करायची. तर या टर्म मध्ये आपल्याला tan दिसत आहे. ओके, म्हणून आपण इथे दोन्ही साइडला tan लावूया. tan a मायनस b आणि tan पाय बाय 4 टेकिंग tan ऑन बोथ साइड असं तुम्ही म्हणू शकता. ओके, पहा आता tan a मायनस b चा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, तो आहे tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b. ओके, आणि tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू ही 1 असते. ओके, पहा आता याला आपण थोडं सिम्प्लिफाय करूया. tan a मायनस tan b इक्वल टू ही टर्म आपण या साइडला नेत आहोत, तर होणार 1 प्लस tan a इंटू tan b. ओके, पहा पुन्हा tan a मायनस tan b मायनस tan a इंटू tan b इक्वल टू 1. ही टर्म आपण पुन्हा या साइडने आणलेली आहे लेफ्ट साइडला. पहा आता ही टर्म आणि ही टर्म या दोन्ही टर्म मध्ये आपल्याला tan a कॉमन दिसत आहे, ते तर आपण इथे tan a कॉमन घेऊया. tan a म्हणजे इथे होणार 1 मायनस tan b मायनस tan b इक्वल टू 1. ओके, आता पहा हे इक्वेशन बॅलन्स आपण करूया. या लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दोन्हीकडे आपण 1 ऍड करूया. आता ते का बरं ते तुम्हाला कळेल. पहा tan a 1 मायनस tan b इक्वल टू 1 प्लस 1 सॉरी मायनस tan b राहिला मायनस tan b इक्वल टू 1 प्लस 1. पहा इथे 1 ऍड केलेला आहे आणि इकडेही 1 ऍड केलेला आहे आपण. आता पहा आता या 1
1 मायनस आणि मायनस tan b मधून आपण 1 कॉमन काढूया, म्हणजे इथे येणार 1 मायनस tan b. ओके, प्लस ही टर्म आपण ऍज इट इज लिहित आहोत, tan a इंटू 1 मायनस tan b इक्वल टू 2. 1 प्लस 1 2. आता इथे येणार, आता बघा इथून आपण 1 मायनस tan b इथून कॉमन काढू शकतो, म्हणजे इथे येणार 1 मायनस tan b इंटू 1 प्लस tan a इक्वल टू 2. पहा इथे आपण 1 यासाठी ऍड केला जेणेकरून आपल्याला इथे कॉमन मिळेल आणि आपल्याला फायनल आन्सर मिळेल. 1 मायनस tan b इंटू 1 प्लस tan a इक्वल टू 2. आपल्याला काढायची तीच होती व्हॅल्यू बघा, म्हणजे आपला फायनल आन्सर आहे 2. ओके, आणि 2 आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर डी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. तुम्ही राईट डाऊन करू शकता पॉज करून. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.